जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा शिवनी रसुलापूर येथे दिनांक 29 ऑगस्ट 2025 ला सुलतानपूर केंद्रांतर्गत शिक्षण परिषद संगणक कक्षाचे उद्घाटन तसेच ऑगस्ट 31 रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा शिवनी रसुलापूर येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सौ नीलिमा जुवार मॅडम यांचा निरोप समारंभ अशा या त्रिवेणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री रामेश्वर मारबदे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती संगणक कक्षाचे उद्घाटक म्हणून श्री संजयजी झंझाड साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री विलास बाबरे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी, सत्यकलाताई खडसे सरपंच, श्री गणेश कांबळे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्री मधुकरराव कोठाळे उपसरपंच तसेच मार्गदर्शक म्हणून सुलतानपूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अविनाश आढाव सर इत्यादी मान्यवर आजच्या कार्यक्रमाला लाभले। सर्वप्रथम श्री संजय झंझाड साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्या हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संगणक कक्षाचे प्रात्यक्षिक श्री विजय नेमाडे सर यांनी सर्व मान्यवर तसेच सर्व शिक्षक यांना दाखवले। त्यानंतर शिक्षण परिषद निमित्त सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर माननीय श्री संजय झंझाड साहेब, श्री विलास बाबरे साहेब तसेच सुलतानपूर केंद्राचे केंद्रप्रमुख तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री अविनाश आढाव सर यांनी सर्वांना संगणक कक्ष वापराविषयी तसेच संगणक कक्षाचे फायदे व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसंदर्भात मार्गदर्शन केले। त्यानंतर कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती सौ नीलिमा जुवार मॅडम यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला। शेवटी अध्यक्षच्या वतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजू डांगे सर यांनी केले तर मनोगत कु नीलिमा मानकर, सौ कुमुदिनी वावगे मॅडम तसेच गद्रे मॅडम यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री रमेश शिंदे सर यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले। अशा प्रकारे सुलतानपूर केंद्रांतर्गत हा त्रिवेणी कार्यक्रम यशस्वीरित्या व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। प्रतिक्रिया मॅडमच्या प्रती चारोळ्यातून व्यक्त करणार आहे। पाहत होतो आम्ही सर्वजण पात्र मुख्याध्यापकांची वाट। अशातच 22 एप्रिलला शाळेत आली आदरणीय नीलिमाताई जुवार रूपी परिवर्तनाची एक पहाट। त्यांच्या आज्ञेवरून आम्ही घातला 23 जूनला प्रवेशोत्सवाचा घाट। जणू अख्खी पंचायत समितीच पाहत होती शिवनीच्या या कौतुकाची वाट। स्मित हास्य, शांत मूर्ती, सुस्वभावे शाळेत निर्माण केले चैतन्य। काहीही अनुभव नसताना आदर्श शाळेचे मुख्याध्यापक बनणे हे काम नव्हे सामान्य। सर्वांची मने सांभाळून गोडी गुलाबीने सुंदर कामे करून घेतली हे त्यांचे सौजन्य। अशा मुख्याध्यापिका अल्पावधीकरिता का होईना आम्हा मिळाल्या हेच मानतो आम्ही त्यांच्या कामाचे प्रावीण्य। अशा आमच्या नीलिमाताई जुवार मॅडम अतिशय सुंदर पद्धतीने अगदी अल्पावधीत त्यांनी सगळ्यांना आम्हाला आपलंसं करून घेतलं आणि अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी सगळ्यांना आम्हाला मार्गदर्शन पण केलं। कारण त्या सिनियर आहेत, रिटायर होत आहेत आज। जरी त्यांना काही अनुभव नव्हता, त्यांनी अगदी 22 एप्रिलला इथे जॉईन झाल्यानंतर असं सांगितलं की मला यातला काहीही अनुभव नाही। अनुभव प्रत्येकाजवळच असते, फक्त प्रत्यक्ष ते काम आपण हाताळलेलं नसते म्हणून आपल्याला थोडी भीती वाटत असते। पण मॅडमच्या कामावरून असं काही वाटलं नाही की मॅडमला यातलं काही कळत नाही, सगळंच कळत होतं। आणि मॅडम प्रत्यक्षाने अशा बोलत होत्या, हे असं कसं। मॅडमला थोडीशी कुठेतरी उणीव जाणवत होती म्हणूनच त्या कदाचित अनुभवाच्या बोलातून ह्या सगळ्या गोष्टी बोलत असते। आणि मॅडमनी व्यवस्थितपणे सगळं काम जे नाही कळलं ते आम्ही सगळेजण लहान आहोत मॅडमपेक्षा, मॅडमनी प्रत्येक वेळेला आम्हाला प्रत्येकाला जवळ बोलवून मला हे कसं करायचं ते कसं करायचं हे विचारून घेतलं। म्हणजे असं त्यांच्यात अहंभाव कुठेही नव्हता आणि प्रत्येकाला सांभाळून घेण्याची एक वेगळीच क्षमता त्यांच्यामध्ये आम्ही पाहिली। या वयातही आता त्यांना रिटायर व्हायचं, अगदी 2 महिने शिल्लक राहिलेले आहेत। मग त्यांना इतर गोष्टी समजून घेण्याची काय गरज, दुसऱ्यांच्या भरोशावर भागवलं असतं तरी जमलं असतं। पण मॅडमनी एक अतिशय असा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर कशाचा दिसत होता माहितीये तुम्हाला सगळ्यांना, की मला पोषणाराचा अहवाल करता आला। कदाचित ते काम नसेल केलं त्यांच्या हातून। जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला नाहीच कळत ना, कारण आपल्याला आतापर्यंत काम पडलं नाही आणि आता
प्रत्यक्ष काम पडलं तर तो आनंद काहीतरी वेगळाच होता त्यांचा. म्हणजे गोष्ट शिल्लक आहे पण आनंद व्यक्त करण्याची म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं की चला मला हा अहवाल तयार करता आला. त्यानंतर प्रिंटर आहे आमच्या शाळेमध्ये. प्रिंटरला आम्ही किती वेळा हात लावतो तरी आम्ही विसरगोळे असं म्हणून विसरूनही जातो आणि परत डांगे सरांजवळ शिंदे सरांजवळ जावं लागते. सर सांगा नाही कसं करू. मॅडम एका मिनिटात शिकले आणि मॅडमला जेव्हा काम पडते तेव्हा त्या प्रिंट पण काढतात. म्हणजे त्यांच्यामध्ये एक आजही शिकण्याची उमेद आहे आणि यापुढेही ती राहणार आहे असं आम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वावरून दिसते. आता एक शेवटी मॅडम करतात परत एक चारोळी. एक निलिमा होती शाळेमध्ये, एक निलिमा होती शाळेमध्ये, दुसरी निलिमा आल्याने झाला निलिमाचा स्क्वेअर. शिंदे सर, नेमाडे सर, डांगे सर, गावगे मॅडम, गद्दे मॅडम यांच्या साथीने शाळेची काही कामे करता आली फेअर. कार्यक्रमानंतर स्वादिष्ट भोजनाचा आनंद सर्वांना घ्यायचा आहे जाऊन फेअर. आणि अशा प्रकारे माझ्या प्रतिक्रिया मी इथे मॅडमला पुढील आयुष्यासाठी पुढील आयुष्य मॅडमचं सुद्धा समाधानाने जावो. मॅडम उत्तरोत्तर आणखी प्रगती करो कारण आपलं आयुष्य सगळ्यांना माहिती आहे की आपण जेव्हा नोकरी करतो तेव्हा अनेक अडचणींना सामोरे जाऊन आपल्याला हे सगळं सांभाळावं लागतं. विशेष म्हणजे लेडीजसाठी तर दुहेरी भूमिका असते. मॅडमकडे सिनियर आहेत आणि मॅडमला ते सगळं सांभाळून हे सगळं करावं लागत आहे. आताही त्यांनी सांगितलं की मॅडम मला सुट्टी टाकायचं काम पडते की काय कारण सासूबाईंना बरं नाही आहे. आताच त्या पंढरपूर जाऊन आल्या दोघं जण. छान गोष्ट आहे ही सगळी पण अल्पावधीसाठी त्या आल्या आणि सर्वांच्या मनात घर करून जात आहेत असं आपण म्हणूया इथे. मॅडमला पुढील भविष्यासाठी मी शुभेच्छा देते, सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द इथे. इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू. अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब व लाईक करा इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला.